गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे। अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्तिर्षारङ्गधनवनः गायन्माद्यनिदन्तन्त्र्या परमयत्यातुरं जगत्। धन्य धन्यतो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो सर्वथा हरिनामाचा छंदो तेणे परमानंदो सदोदित। जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा। आज या पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात पुन्हा एकदा देवर्षी नारदांच्या भक्ती सूत्राचा विचार करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। ग्रंथराज दासबोध, समर्थ रामदास स्वामी, आपण सर्व महेश्वर स्वरूप श्रोते हृदयस्थ सद्गुरु यांचे चरणी प्रारंभी वंदन करतो आणि यथामती नारद भक्ती सूत्राचा विचार आपण सर्वजण करूया। मागच्या निरूपणात आपण सत्संगाचा महिमा पाहत होतो। सत्संगाचा महिमा, सत्संग म्हणजे नेमकं काय करायचं? सत्संग म्हणजे प्रवचनाला जाऊन बसायचं का? सत्संग म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहायचं का? सत्संग म्हणजे कशाला म्हणायचं? असा प्रश्न अनेक वेळा आपल्याला पडतो। तसा देवर्षी नारदांनाही एकदा असाच त्यांच्या समोर प्रश्न पडला की सत्संग म्हणजे काय? सत्संगाचं नेमकं फळ काय? आपले आराध्य भगवान नारायणाजवळ देवर्षी नारद जातात आणि विचारतात, देवा देवा सत्संग म्हणजे काय आणि सत्संगाचा नेमका महिमा काय? भगवान नारायण त्या ठिकाणी प्रसन्न चित्तानं देवर्षींकडे पाहतात आणि त्यांना सांगतात की अमुक अमुक एक कीटक आहे, त्या कीटकाकडे जाऊन तू सत्संगात म्हणजे काय त्याला विचार। देवर्षी नारद आपल्या आराध्यांचं म्हणणं ऐकतात आणि तिकडे जाऊन त्या कीटकाला शोधण्यासाठी भगवंतानं वर्णन केलेला जो कीटक आहे त्याला शोधण्यासाठी नरकामध्ये जातात। तिथे त्यांना तो कीटक दिसतो। तिथं गेल्यानंतर देवर्षी नारद त्या कीटकाला प्रश्न विचारतात की सत्संगाचा महिमा काय? तो कीटक देवर्षी नारदांकडे पाहतो आणि तत्क्षणी आपले प्राण सोडून देतो। देवर्षी नारद मनातनं खिन्न होतात, पुन्हा मागे फिरतात, आपल्या आराध्याकडे नारायण नारायण नावाचा जप करत पुन्हा भगवान नारायणांकडे येतात। पुन्हा त्यांना आल्यानंतर विचारतात, देवा सत्संगाचा महिमा त्या कीटकानं मी जाऊस तर आपला जीव सोडला होता रे, मी मला पाहिल्यानंतर मला हा सत्संगाचा महिमा कोण सांगेल? पुन्हा एकदा भगवान नारायण सांगतात की अमुक अमुक झाडावर एक पोपटाचं पिल्लू नुकतं जन्मलंय, त्याला जाऊन तू सत्संगाचा महिमा विचार। देवर्षी नारद पुन्हा एकदा आपल्या आराध्याच्या शब्दावर विश्वास पुन्हा एकदा त्या पोपटाच्या पिल्लाचा शोध काढत त्याच्या कशी जातात। त्या पोपटाच्या पिलाकडे पाहतात आणि पोपटाचं पिलू देवर्षी नारदांची नजर त्याच्यावर पडल्यानंतर तत्क्षणी गतप्राण होते। नारदांच्या मनात आता मात्र देवर्षी नारदांच्या मनात आता मात्र भीती निर्माण होते की सत्संगाचा महिमा म्हणजे मृत्यू तर नाही ना साक्षात? सत्संगाचा महिमा म्हणजे असंच काहीतरी अघटित घडतं आपल्या बाबतीत असं तर नाही ना? आणि मग पुन्हा एकदा देवर्षी नारद आपल्या आराध्याकडे येऊन त्यांना प्रश्न करतात, देवा नारायणा सत्संगाचा महिमा म्हणजे मृत्यू नाही किंवा अघटित येणारी संकट तर नाही ना? भगवान नारायण पुन्हा देवर्षी नारदांना आश्वासित करतात आणि त्यांना सांगतात की देवर्षे आता तू पुन्हा एकदा
मी सांगतो तसं कर, म्हणजे तुला सत्संगाचा महिमा कळेल. आता देवर्षी नारदांना भीती वाटायला लागते. यावेळी भगवान नारायण सांगतात की अमुक ठिकाणी देवर्षी नारदांना जायला सांगतात. तिथे एका गोमातेनं नुकताच एका वत्साला जन्म दिलाय, तिथं तू जा. असं देवर्षे आपण तिथं जावं आणि त्या बछड्याला पाहावं, त्याला प्रश्न विचारावा की सत्संगाचा महिमा नेमका काय. देवर्षी नारद मनातनं थोडेसे घाबरत पुन्हा त्या ठिकाणी जातात. भगवान नारायणानं वर्णन केल्याप्रमाणे त्या गोमातेच्या जवळ जातात. तिथं नुकताच तिनं बछड्याला जन्म दिलेला असतो. पुन्हा एकदा नारद त्याच्या जवळ जाऊन सत्संगाचा महिमा विचारण्याचा प्रयत्न करतात आणि तो गायीचा बछडा तत्क्षणी आपला प्राण सोडतो. पुन्हा एकदा नारदांची भीती सार्थ ठरते आणि देवर्षी नारद पुन्हा आपल्या आराध्यांकडे जातात. पुन्हा प्रश्न विचारतात, देवा रे हे काय? मी ज्याला सत्संगाचा महिमा तुमच्या सांगण्यावरून विचारायला जातो तत्क्षणी ते आपलं प्राण सोडताय. मला सत्संगाचा महिमा कोण सांगणार? देवा तुम्हीच सांगा. असं करा, तुम्ही मला कुठेच पाठवू नका, तुम्हीच सत्संगाचा महिमा मला सांगा. पण भगवान नारायण पुन्हा एकदा देवर्षींना सांगतात, देवर्षे तुम्हाला पुन्हा जावं लागेल. नुकताच एका राज्यामध्ये, या राज्यात पृथ्वी तलावरच्या राज्यात एका राजाच्या पोटी राजपुत्राचा जन्म झालाय. देवर्षी नारद पुन्हा एकदा मनातनं सरकलेले असतात. त्यांना वाटतं आता जर यदा कदाचित राजाच्या मुलाला आपण पाहिल्यानंतर त्यांना प्राण सोडला तर आपल्या जीवाचं काही खरं नाही असा विचार त्यांच्या मनात येतो. पण दुसरीकडे त्यांच्या मनातली अविच्छिन्न श्रद्धा, भगवंताविषयीची श्रद्धा जागृत असते. भगवंताच्या शब्दावर विश्वास असतो. भगवंत सांगतील ते आपल्या फायद्यासाठी, याच्यावर त्यांची अविच्छिन्न अशा प्रकारची श्रद्धा असते. आणि देवर्षी नारद पुन्हा त्या राजपुत्राकडे जायला निघतात. भगवान नारायणांनी वर्णन केलेल्या त्या राज्यामध्ये जाऊन त्या राजपुत्राचं मुख अवलोकन करतात आणि अवलोकन केल्यानंतर त्याच्या कानात हळूच विचारतात, राजपुत्र अरे सत्संगाचा महिमा काय? तो नुकताच जन्मलेला राजपुत्र देवर्षी नारदांकडे पाहून हसायला लागतो आणि त्याला वाणी फुटते. तो देवर्षी नारदांच्या कानात सांगतो, हे देवर्षे, आपण जेव्हा पहिल्यांदा मला पाहिलं त्या नरकामध्ये कीटकाच्या रूपानं, तेव्हा आपली दृष्टी माझ्यावर पडली आणि तत्क्षणी माझे सगळं पाप नष्ट होऊन मी त्या कीटक योनीतून मुक्त झालो आणि पोपटाच्या जन्माला आलो. चांगल्या योनीमध्ये मला जन्म मिळाला. आपण पुन्हा मला त्या पोपटाच्या जन्मामध्ये भेटला आणि तत्क्षणी माझी सगळी पाप नष्ट झाली आणि मला गोमातेच्या वंशात जन्म मिळाला, बछड्याचा जन्म मिळाला. त्या ठिकाणी पुन्हा आपलं दर्शन घडलं आणि मग मात्र मला सर्वश्रेष्ठ अशा दुर्लभम मानुषम देहे ज्याला म्हणतात त्या मनुष्य जन्मामध्ये मी जन्माला आलो. आणि आता या पृथ्वीपतीच्या या राजाच्या राजपुत्राचा जन्म मला मिळाला. हा सत्संगाचा महिमा नाही तर काय? देवर्षी नारद मनातून अत्यंत आनंदित होता. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळतं की सत्संगाचा महिमा काय असतो. आपल्या आराध्याकडे जातात, त्यांचं दर्शन घेतात, मनातनं त्यांची स्तुती करतात, नारायण 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 म्हणत पुन्हा ते जायला लागतात. या संपूर्ण बोधकथेचा भावार्थ एवढाच मला आपल्याला सांगायचा आहे की आजच्या काळातही आम्हाला सत्संगामध्ये प्रथमदर्शनी अनेक तोटे दिसतात. पण जर आम्ही प्रत्यक्षात पाहायला गेलो तर सत्संगाचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. आजकाल फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या मीडियम मधनं आपल्याला लगेच प्रथमदर्शनी सत्संग कुठला, कसा, काय करावा, आपण ज्या कथा असतील त्या जशाच्या तशा लगेच फॉरवर्ड करतो. पण कुठल्या कथांना फॉरवर्ड केलं पाहिजे, कुठल्या बोधकथा खऱ्या आहेत याची शहानिशा करून आपण त्या कधीही करत नाही. असंच आपल्या जीवनामध्ये असतं. आपल्या जीवनामध्ये खरा सत्संग जेव्हा आपल्या लक्षात येतो, खरा सत्संग जेव्हा आम्हाला कळायला लागतो, तेव्हा मात्र आम्हाला या सत्संगाच्या महिम्याचं जे फळ आहे ते आमच्या ध्यानात येतं आणि आम्हाला ते भोगायलाही मिळतं. असा हा सत्संग तदेव साध्यता, तोच सत्संग साधावा, तोच सत्संग साधावा, इथपर्यंतची आपण मागच्या वेळी चर्चा केली होती.
ही बोधकथा आपल्या समोर आपल्या सगळ्यांच्या वाचनात आलेली असेल, आपण कुठेतरी ऐकलेली असेल, पण या सत्संगाच्या बाबतीत सांगणं अत्यंत आवश्यक होतं, म्हणून आपल्या समोर पुन्हा एकदा ती ठेवली. सत्संगाचा सगळा महिमा महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघष्ट हा जो आपण पाहत होतो, तो तदेव साध्यताम इथपर्यंत आपण पाहिला. आजच्या काळाला अनुरूप अशा अनेक बोधकथा त्या दृष्टिकोनातून आपण पाहिल्या. आणि आणखी एक बोधकथा आपल्या सगळ्यांसमोर ठेवावी असं मला प्राधान्यानं वाटतं. स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र आपण सगळ्या जणांनी कधी ना कधी अभ्यासलंय. आणि या स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये अशाच घटना घडलेल्या आहेत की त्यांना सत्संगाचा महिमा जाणवलाय. ईश्वर लाभाची तीव्र प्रेरणा या नरेंद्रनाथांच्या मनात असते. त्या तीव्र व्याकुळतेने नरेंद्रनाथ घरातून बाहेर पडतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ईश्वराला शोधायचा प्रयत्न करतात. त्या काळची तत्कालीन सगळी मंडळी जी आहेत, तथाकथित विद्वान मंडळी, त्या सगळ्या मंडळींकडे ते जातात. त्यामध्ये महर्षी देवेंद्रनाथ टागोरांचं नाव अगदी वरच्या स्तरावर असतं. तर देवेंद्रनाथ टागोर त्यावेळी नौकाग्रहामध्ये ध्यानमग्न असतात. नरेंद्रनाथ त्यांच्या खोलीत जातात. ध्यानमग्न अवस्थेतनं तिथे गेल्यानंतर नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद तिथे गेल्यानंतर महर्षी देवेंद्रनाथ त्या ध्यानात हळूहळू बाहेर येतात. ईश्वर लाभाच्या प्रेरणेनं व्याकुळ झालेले स्वामीजी, पूर्वाश्रमीचे नरेंद्रनाथ त्या ठिकाणी देवेंद्रनाथांना डायरेक्ट पहिला प्रश्न विचारतात की महाराज, आपल्याला ईश्वर दर्शन झालंय काय? आणि या प्रश्नानं अचंबित झालेले देवेंद्रनाथ वेळ मारून नेण्यासाठी, मोठे ज्ञानी असणारे, मोठे विद्वान असणारे देवेंद्रनाथ वेळ मारून नेण्यासाठी या नरेंद्राला तू मोठा योगी आहेस वगैरे शब्दांनी मूळ प्रश्नाला बगल देऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या गोष्टींनी नरेंद्रनाथांना एवढं तीव्र दुःख होतं की या जगामध्ये अनेक विद्वान आहेत, समाजामध्ये त्यांना देवाचे सेवक म्हणून, सज्जन म्हणून, संत म्हणून मान आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा अशा सगळ्यांना मी भेटायला जातो तेव्हा देव तुम्ही पाहिला आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. मग काय कामाचे हे सगळे ग्रंथ, पुस्तकं, सगळी पुस्तकं, तत्वज्ञानाची पुस्तकं, धर्माची सगळी पुस्तकं ते भिरकावून देतात. आणि मग एका आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरून रामकृष्ण परमहंसांना भेटायला जातात. आणि आपण जसं देवर्षी नारदांचं सूत्र पाहिलं की मुख्यतस्तु महत्कृपैव भगवत कृपा रेषात्वा. एखाद्या महात्म्याची भेट घडून त्यांच्याकडनं आपल्याला काही दिशा मिळणार असेल तर ती सर्व पूर्वनियोजित असते. भगवत कृपेचा प्रसाद असतो. आमच्या सद्गुरुनाथांची ती प्रसन्नतेने दिलेला आशीर्वाद असतो. आणि अशा आपल्या एका नातेवाईकाच्या सांगण्यावरनं नरेंद्रनाथ त्या ठिकाणी स्वामी रामकृष्ण परमहंसांना भेटायला जातात. दक्षिणेश्वरी जातात. रामकृष्णांना विचारतात. तिथे गेल्यानंतर विचारतात, महाराज आपल्याला ईश्वराचं दर्शन झालेलं आहे का? श्री रामकृष्ण परमहंस मृदू आणि हास्यपूर्ण प्रशांत मुखमंडलावर अपूर्व अशा शांतीची छाया त्यांच्या मुखमंडलावर पसरते. स्मितहास्य करतात. नरेंद्रनाथांच्या पाठीवर हात ठेवतात आणि त्यांना सांगतात की होय बा, मला ईश्वराचं दर्शन झालंय. तुला पाहतो त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या पटीनं मी त्याला पाहिलेलं आहे, त्या ईश्वराला पाहिलेलं आहे. आणि मी सांगेन तसं तू वागला तर तुलाही मी ईश्वराचं दर्शन घडवून देऊ शकेन. आणि या त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या आश्वासनातनं नरेंद्रनाथांना इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये समाधान होतं. आपण पाहतो अनेक वेळा आमच्याकडे अशा प्रश्नांचं उत्तर नसलं की आम्ही कोणाकडे तरी जातो, अनेक विद्वानांना, त्या विषयातल्या तज्ञांना प्रश्न विचारतो.
त्यांना प्रश्न विचारल्यानंतर अनेकांच्या उत्तरांना आमचं समाधान होत नाही, पण ज्याची साधना आहे, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना सद्गुरूंनी कृपा प्राप्त आहे, ज्यांना भगवंताचा प्रसाद प्राप्त आहे, अशा एखाद्या व्यक्तीकडे जाऊन आम्ही प्रश्न विचारावा, त्यानं सहजपणानं सांगावं की जीवनाचं मर्म सांगावं, जगण्याचं मर्म सांगावं. आणि त्यांनी दिलेल्या एका छोट्याशा प्रश्नानं, एका छोट्याशा उत्तरानं आम्ही आपण ठेवलेला छोटासा प्रश्न आणि त्यांनी दिलेल्या एका वाक्यातलं, एका शब्दातलं छोट्याशा उत्तरानं आमचं समाधान व्हावं. अशा प्रकारचं समाधान नरेंद्रनाथांचं झालं. आणि त्यांना स्वामी रामकृष्ण परमहंसांना पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटू लागले. पुन्हा पुन्हा ते त्यांच्याकडे जात राहिले आणि त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त करून घेऊन त्यांचे जे सत्शिष्य बनले. सांगण्याचा हेतू हाच की मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशात् वा लभ्यतेपि तत्कृपयैव, त्या भगवंताच्या कृपेनच अशा महत्संगाची प्राप्ती होते. आणि त्या माध्यमातनं, अशा सत्संगाच्या माध्यमातनच सद्गुरूंचं दर्शन, भगवंताचं दर्शन घडू शकतं. असा सगळा सत्संगाचा महिमा देवर्षी नारदांनी आमच्या पुढे ठेवला. सत्संग का करावा, कशासाठी करावा, आणि शेवटी द्विरुक्तीनं सांगितलं की तोच सत्संग साधावा, तदेव साध्यता, तदेव साध्यता. आणि मग पुढच्या सूत्राकडे देवर्षी नारद वळतात. दुःसंग हा सर्वथैव त्याज्य. दुष्ट संग सगळ्या प्रकारे टाकला पाहिजे. दुःसंग हा सर्वथैव त्याज्य. खरं पाहिला तर मनुष्य हा समाज प्रधान प्राणी. समाजामध्ये राहणं, लोकांच्या मध्ये राहणं, सगळ्यांच्या मध्ये मिक्स होणं ही त्याची जन्मजात आणि मूळ प्रवृत्ती. मग संघाविना तो जर राहू शकत नाही, संसारात तर संघ असतोच, तसा परमार्थातही सत्संग आवश्यक आहे. पण सत्संगती प्राप्त होण्याकरता प्रतिकूल अशी दुसरी जी आहे ती दुःसंगती पण अस्तित्वात असते. जसं शीत आहे त्यावेळी उष्ण आहे, जसं दुःख आहे आनंद आहे. अशा प्रत्येक गोष्टीला जो दुसरा पॅरलल शब्द आहे तो त्या ठिकाणी असतोच. तसं सत्संगतीला पॅरलल असणारा दुःसंग हा शब्द त्या ठिकाणी. आणि जर आम्हाला मनुष्य म्हणून आम्हाला एखाद्या निर्जन बेटावर जाऊन राहायला सांगितलं, जिथं कुणीच नाहीये, तिथं भरपूर अशा प्रकारचं वैभव दिलं, सगळ्या सुख सोयी उपलब्ध करून दिल्या, अगदी हुशार माणसाला तिथे नेऊन ठेवा, सगळी शास्त्र पाठ असणाऱ्या, सगळी देवाची सगळं करणाऱ्या गृहस्थाश्रमी माणसाला तिथे नेऊन ठेवा. पण प्रत्येक मानवाला आपण जे करतो ते समाजानं पाहावं, त्याची प्रशंसा करावी, आपल्या ज्ञानाचा उपयोग या समाजासाठी व्हावा, अशी प्रत्येक सज्जनाची, प्रत्येक विद्वानाची अपेक्षा असते. आणि म्हणून समाजशील राहणाऱ्या या मनुष्याला संघ हा अत्यंत आवश्यक असतो. मग तो संघ एकतर तो सत्संग असेल किंवा दुसरा दुःसंग असेल. मग तो ओळखायचा कसा? सत्संग कशाला म्हणायचं, दुःसंग कशाला म्हणायचं? जसं आपण सत्संगतीचा विचार केला, सत्संगतीचे फायदे पाहिले, तसं दुःसंग नेमका ओळखायचा कसा, त्याच्यापासून दूर कसं जायचं? कधी कधी असं होतं की एखादी चांगली गोष्ट करता करता ती चांगली गोष्ट करण्यासाठी त्याचा मार्ग मात्र दुःसंगतीतून जातो आणि आपण कधी या दुःसंगतीच्या विळख्यात ओढले जातो. त्यातून कधी आपल्यामध्ये अहंकार भरतो, कधी आपल्यामध्ये त्या दुःसंगतीमुळे येणारे सगळे दोष येतात, त्याचा आपल्याला पत्ताही लागत नाही. आणि म्हणून दुःसंगाचा सर्वथा त्याग करायला या ठिकाणी देवर्षी नारदांनी सांगितले. दुर्विचारा दुर्विचेष्टा दुष्प्रज्ञाः प्रिय साहसाः असंतस्त्विति विख्याता संतश्चाचार लक्षणा. दुर्विचारा, दुष्ट विचार, दुर्विचेष्टा, दुष्ट आचार
दुष्प्रज्ञा, दुर्बुद्धी आणि प्रिय साहसा, साहस प्रियता ही असंताची लक्षणं या ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितली. दुष्ट विचार, दुष्ट आचार आणि दुर्बुद्धी इथपर्यंत आपण समजू शकतो. पण साहस प्रियतेला का बरं असंताचं लक्षण सांगितलं, याचा विचार जर करायला गेलो तर साहस प्रिय असणारा माणूस, साहस करणारा माणूस अचानक लोकांच्या प्रशंसेनं वेगवेगळे साहस करायला जातो आणि त्या साहसातून तो या दुःसंगतीमध्ये कधी ओढला जातो, वाईट कामांकडे कधी ओढला जातो. त्याचं त्यालाही समजत नसावं, हेच या साहस प्रियतेचं कारण असावं. जो मानिना वेदशास्त्रार्था, जो अविश्वासी परमार्था, ज्या माझी अति विकल्पता, तोही तत्वता दुःसंग. जो वेदशास्त्राला मानित नाही, जो परमार्थावर विश्वास ठेवित नाही आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प काढतो, तोही दुःसंग जाणावा असं या ठिकाणी एकनाथी भागवतामध्ये म्हटलेले. जो बोले बोले अतिविरक्त, हृदयी अधर्म कामरत, स्वतःला अतिविरक्त म्हणायचं पण हृदयामध्ये मात्र नेहमी काम, नेहमी कामना, कामरोधे द्वेषा येत आणि या कामाच्या अनुषंगाने येणारा जो द्वेष आहे तोही निश्चित दुःसंग, त्यालाही दुःसंग असं म्हणावं असं नाथ महाराज म्हणतात. स्वधर्म कर्म विनितता, बाह्य दावी सात्विकता, हृदयी दोषदर्शी संता, हे दुःसंगता अतिदुष्ट. जो मुखेन बोले आपण, परिदेखी साधूचे दोष गुण. जो बोलून नाही दाखवत, एखाद्या सज्जनाला पाहिलं, संताला पाहिलं, त्याचे दोष बोलून दाखवत नाही, पण तरीही मनानं त्या साधूचे दोष गुण हे तो त्याची चर्चा कधीतरी आपल्या बायको जवळ करतो, मुलाजवळ करतो, आपल्या अतिप्रिय व्यक्ती जवळ करतो. तो तेचे संवाद या दावी उपलक्षण, तो अतिकठीण दुःसंग. हा मात्र अतिशय कठीण अशा प्रकारचा दुःसंग असं नाथ भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात. त्याचं हा सर्वथा त्याज्य का? दुःसंग ओळखायला तर आपण शिकलो. कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण पाहिला दुःसंग, की एकतर तो दुष्ट विचार असलेला मनुष्य नसला पाहिजे, दुष्ट आचाराचा मनुष्य नसला पाहिजे. दुष्ट आचार कशाला म्हणायचं इथपासून जर आपण पाहायला गेलो तर जो आमच्या वेदशास्त्रानं जी कर्म विहित कर्म म्हणून सांगितली ती सगळी कर्म करणारा, या सगळ्या शास्त्रांवर विश्वास ठेवणारा, देव द्विज संत यांच्यावर अविच्छिन्न अशा प्रकारची श्रद्धा असणारा, पाप भीरू अशा प्रकारचा जो मनुष्य आहे त्याला सज्जन असं म्हटलं जातं, संत असं म्हटलं जातं. याच्या विरुद्ध जे असतील त्यांना असंत असं म्हटलं जातं. ज्याचं जो विहार, जी कर्म शास्त्रानं करायला सांगितली ती कर्म करणारा, अनिषिद्ध कर्मांचा त्याग करणारा, यांना आचारशील मनुष्य असं म्हटलं जातं. आणि ज्याची बुद्धी सत्वशील आहे, सात्विक आहे, अशा बुद्धिवान सात्विक माणसाला त्या ठिकाणी संत असं म्हटलं जातं. त्याच्या विरुद्ध दुष्ट विचार, दुष्ट आचार, दुर्बुद्धी, साहसशीलता ही लक्षणं असणाऱ्या माणसाला असंत असं या ठिकाणी शास्त्रामध्ये म्हणते. श्रीमद भागवतामध्ये पण कपिल आणि देवहूती मातेच्या संवादात कपिल महर्षी दुःसंगाचं बाधकत्व सांगतात. सत्यम शौचम दया मौनम बुद्धी श्रीहिर यशक्षमा शमोदमो भगष्टेती यत्संगात ज्ञाती संशयम. भगवान कपिल असं म्हणतात, दुष्ट संगान सत्य, पावित्र्य, दया, मननशीलता, बुद्धी, लज्जा, श्री, कीर्ती, क्षमा, मनशांती, इंद्रिय ताब्यात राहणं आणि ऐश्वर्य इत्यादी सगळ्या गुणांचा हळूहळू नाश व्हायला लागतो. एकदा का अशा दुष्ट मनुष्याबरोबर, अशा ज्याच्याबरोबर संगती करू नये अशा मनुष्याबरोबर आपण राहायला लागलो की मग आपल्यालाही वाटायला लागतं, अरे तो एवढं 4 गोष्टी करतोय, आपण एखादी केली तर काय होतं.
मग वाटायला लागतं तो 10 गोष्टी करतोय, आपण 2-4 केल्याने काय फरक पडतो. असं करत आपणच आपल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायला लागतो. आणि आपण केव्हा या दुःसंगतीमुळे, त्या दुःसंगामुळे त्या दुर्जन होतो हे आपल्यालाही त्याचा पत्ता लागत नाही. म्हणून भक्ती मार्गाच्या दृष्टीनं अत्यंत त्याग ज्याचा हा दुःसंग आहे. नास्तिक, अश्रद्धावान, तमोगुणी आणि रजोगुणी पुरुषांचा सुद्धा संग करू नये असं शास्त्र सांगतं. अनेक तर्कदुष्ट अनुमान, हेत्वाभास, कुतर्क, वितंडवाद, युक्ती इत्यादिकांच्या द्वारा श्रद्धावान मनुष्याच्या, भक्ती मार्गावर चालणाऱ्या मनुष्याला सन्मार्गापासून च्युत करून त्याला आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न आज आपल्याला सगळीकडे होताना दिसतो. विशेषतः ही सगळी साधनं जी आहेत, व्हॉट्सअप सारखी, फेसबुक सारखी सगळी साधनं आहे, त्या साधनांतून हा प्रयत्न प्राधान्याने दिसतो. आपल्याच विचाराचा पगडा समोरच्या व्यक्तीवर कसा बसवला जावा याचं उदाहरण जर आपण पाहायला गेलो, याची वेगवेगळी स्पष्टीकरण जर आपण पाहायला गेलो, जी मनाला सहज पटतील, शास्त्रापासून दूर नेणारी, या संतत्वाकडून आपल्याला दूर नेणारी, चांगलं वागण्यापासून दूर नेणारी, श्रद्धावानांपासून दूर नेणारी अनेक स्पष्टीकरण आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज पाहत असतो. त्याच्यावर आम्ही विश्वासही ठेवायला लागतो. कदाचित आम्हाला या सगळ्या गोष्टी माहितही नसतात. जी लिहिणारी व्यक्ती मूळ लेखक आहे, त्या लेखकाच्या लिहिण्यामध्ये, लिखाणामध्ये अनेक बदल करून वेगळाच विषय आमच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि आम्हीही तो विषय खरा मानून त्याप्रमाणे वितंडवाद घालायला लागतो. समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष काय म्हणायचंय याची जाणीव झाल्याशिवाय किंवा एखादी घटना घडत असताना तिथे ती प्रत्यक्षदर्शी पाहिल्याशिवाय किंवा एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या मुखातनं ऐकल्याशिवाय त्या गोष्टीबद्दल चर्चा करणं हे खरं तर करू नये. कारण आपण नेहमी वाक्प्रचाराचा उपयोग करत आलोय की आमच्या कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे, पण आम्ही ते विसरत चाललो. आम्ही अशा ऐकीव गोष्टीवर, लिखाणाने आलेल्या गोष्टीवर, एखाद्या विद्वानाचं नाव टाकून त्याच्यात बदल करून एडिट केलेल्या अशा मजकुरावर लगेच विश्वास ठेवतो. केवळ विश्वास ठेवत नाही तर त्याच्यावर लगेच वितंडवाद घालायला लागतो. म्हणून तुकाराम महाराज पण आम्हाला सांगतात, तार्किकांचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. अशा तार्किक लोकांचा संग टाळावा. त्यांच्याशी हुज्जत घालत बसू नये, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ नये, त्यांच्या पोस्टवर कॉमेंट करू नये, त्यांच्या पोस्टला रिस्पॉन्स देऊ नये, त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याशी वितंडवाद करू नये. असं सगळे गोष्टी आम्हाला संत सांगत आले. तार्किकांचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो, नको दुष्ट संग, पडे भजनामध्ये भंग. दुष्ट संघामध्ये काही होणार नाही दुसरं. कदाचित आम्हाला 2 लोक चांगले म्हणतील, आम्हाला 10 लोक चांगले म्हणतील, आम्हाला निम्मा समाज चांगला म्हणे, आणि बरेच जणांना याच आकर्षण असतं की आपल्याला 4 लोकांनी चांगलं म्हणावं. इकडनं आपल्याला साध्य होत नाहीये ना, तर मग दुःसंगाच्या बाजूने जाऊन, या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन, समाज जिकडे विचार करतोय त्याच्या विरुद्ध दिशेनं जाऊन जर आपल्याला कुठे नाव येत असेल, पेपरमध्ये नाव येत असेल, 2 लोक आमची प्रशंसा करीत असतील, तर तिकडं का जाऊ नये. जसं शिक्षक नेहमी उदाहरण देत असतात की त्यांच्या वर्गामध्ये गेल्यानंतर ते 2 विद्यार्थी त्यांचे चांगले लक्षात राहतात. एक तर त्या वर्गातले सगळे हुशार विद्यार्थी शिक्षकांच्या लक्षात असतात आणि सगळ्यात खोड्या करणारे विद्यार्थी पण त्यांच्या लक्षात असतात. मग खोड्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचं भूषण असतं की नाही, आम्हाला शिक्षक ओळखतात, नावाने ओळखतात. पण खरंच एखादी गोष्ट चांगली करून आम्हाला ओळखणं आणि एखादी गोष्ट वाईट करून आमची ओळख समाजामध्ये जाणं, या दोन्ही तुलना आपण स्वतः केली तर आमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, आमच्या चांगल्या धीधृती स्मृतीप्रमाणे आम्हाला हेच उत्तर येईल की चांगलं करून, चांगल्या गोष्टी करून मिळवलेली प्रसिद्धी ही प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा समाजाने त्याला दिलेली दाद ही आमच्यासाठी जास्त चांगली असते. ह्याचं उत्तर ह्याच्याशिवाय दुसरं कुठलंही नाही. आणि समाजामध्ये आज आम्ही पाहतोय, प्रसिद्ध होण्याचे मार्ग पाहतोय, त्याच्यामध्ये आपण सुभाषित ऐकलेले, घटम भिंद्या पटम छिंद्या, पूर्यात रासभरोहणम,
येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवे. म्हणजे जर काही करता येत नसेल, प्रसिद्धी आपल्याला होता येत नसेल, तर भांडे फोडावे, घटम भिंद्यात, पटम चिंद्यात, वस्त्र फाडावे, कुर्यात रासवरोहणम, वेळ प्रसंगी गाढवावर सुद्धा बसावं. येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवे. कुठल्याही मार्गाने का होईना पण प्रसिद्धी मिळवावी, हे जसं सुभाषितकारांनी म्हटलंय. ते म्हणत असताना याच्यामध्ये प्रसिद्ध होण्याचा मार्ग जो समाज शास्त्रांना मान्य तो सांगितलेला नाही, तर याच्यामध्ये सुभाषितकारांनी काय करू नये हे सांगितलंय. ते आपल्याला जाणून घ्यायचं असतं. पण आजकाल आपण हा संदर्भ देऊनही प्रसिद्धीकडे जर, अरे सुभाषितकार तर असं सांगतात, आम्ही तर हे काहीच करत नाही ना, घटम भिंद्यात करत नाही, पटम झिंज्यात करत नाही, रासभरोहण करत नाही, तरी प्रसिद्ध व्हायला मिळतंय ना. मग अशा मार्गाने प्रसिद्ध होण्याकडे पण लोकांचा कल वाढलेला आहे. हे कशामुळं? तर फक्त दुःसंगतीमध्ये आळा. म्हणून भगवान श्रीकृष्ण पण ते सांगतात, ततो दुःसंग मुत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान संत एतस्य चिंदंती मनो व्यासंग मुक्तिभेही. याकरता बुद्धिमान मनुष्यानं दुष्टाची संगती टाकून देऊन संतांची संगती धरावी. संत हे आपल्या संगतीत असणाऱ्याच्या मनातल्या विषयासक्तीचा आपल्या अमृतमयी वाणीनं न्यास करतात. आपल्या अमृतमयी वाणीनं सगळा नाश करतात. पुन्हा एकदा विवेकानंदांचा दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. विवेकानंदांच्या वर येणार त्यांच्या वडिलांचा मृत्यू, त्यानंतर येणारी अनेक संकट, त्यामध्ये झालेली त्यांची रामकृष्ण परमहंसांची भेट, त्यांनी दिलेलं ईश्वर प्राप्तीचं आश्वासन, आणि त्यामुळं विवेकानंदांना प्राप्त झालेला अधिकार, आणि या स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या सेवेत असताना स्वामी विवेकानंदांना असं वाटायला लागतं की आपल्या घरावर एवढी वाईट, एवढी संकट आली, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या सत्संगामध्ये असताना आलेली अशी संकट, मग आता मी देवाकडे का मागू नये, चांगल्या गोष्टी मी का मागू नये. आणि स्वामींना विचारतात की मी जर काली मातेकडे जाऊन मागितलं माझ्या मनातलं, तर मला ते मिळेल का? स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे स्मित हास्य करून पाहतात. का नाही नरेंद्रा, का नाही? तू जे मागशील ते तुला मिळेल. स्वामी विवेकानंद तिथे जातात, काली मातेची प्रार्थना करतात. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. हे माते, कदाचित आमच्यासारखे कुपुत्र जन्मतील, तर कुमाता कधीही असणार नाही. मग आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवायला जातात, पण आपल्या मनातली ऐहिक सुख संपत्तीची इच्छा काली मातेपुढे प्रगट करण्याची त्यांच्या मनाची हिंमत होत नाही. नवे नवे त्यांच्या मनामध्ये ते धारिष्ठ येत नाही. त्यांच्या मनामधला तो विचार नष्ट होतो आणि ते माता काली पुढे केवळ ज्ञानाची, वैराग्याची मागणी करतात. हा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती. सत्संगामध्ये राहिल्यानंतर आमच्या मनातले दुःसंगत, आपल्या मनातले जे विचार आहेत, विषयांकडे जाणारे जे विचार आहेत, ते विचार आपोआप नष्ट होतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदांचं हे उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदांना संसारामध्ये असणारी सगळी सुख हवी असतात, आणि जेव्हा ते काली मातेपुढे रामकृष्ण परमहंसांच्या सेवेत असताना जेव्हा काली मातेपुढे जातात, तेव्हा त्यांच्या मनातले सगळे विचार निघून जातात आणि केवळ ते काली मातेला मागतात ज्ञान आणि वैराग्य. म्हणून दुःसंगाचा त्याग करण्यासाठी या ठिकाणी देवर्षी नारद सांगतात, या दुःसंगामध्ये जो मज लागी आर्तभूत, तेने सांडावी श्रीसंगाची मात, मी चिंतावा भगवंत, तेने एकांत सेवावा. साधकाला श्रीसंग कसा बाधक होतो
मोठमोठे तपस्वीही या संघात अडकून पडले आणि त्यांचा तपोभंग झाला. अनेक ऋषींच्या तपश्चर्या या अप्सरांनी नष्ट केल्याची उदाहरणं, दृष्टांत आपण पाहतो. अनेक ग्रंथातनं ऐकतो, अनेक कीर्तनातनं, अनेक प्रवचनातनं आपल्या पुढे हे दृष्टांत येतात. मग आपल्या समोर वाटेल की स्त्री एवढी घातक केलो. याचं उत्तर हे की केवळ स्त्री घातक नाही, तेथे स्त्रीचा निषेध नाही, स्त्री संघाचा आसक्तीचा निषेध आहे. विशेषतः मनुष्य त्यात आसक्त होतो आणि सामान्यांना स्त्री ही केवळ भोग्य वस्तू वाटायला लागते. भोग या रूपाने स्त्री अथवा पुरुषांची बाधकता समान असते. स्त्री संघाच्या पेक्षाही घातक संघ सांगितला या ठिकाणी नाथांनी. नाथ म्हणतात स्त्री संघापेक्षाही स्त्रैणांचा संघ फार वाईट, अतिशय घातक. स्त्री संगतीनं कित्येक तरुणही गेले अशी प्रसिद्धी झाली, पण स्त्रैण संगतीनं मात्र अधपाद होतो. स्त्री संघाच्या मोहपदा सुटका आहे यदा कदा, परी स्त्रैण संगतीची बाधा ते आपदा अनिवार्य. चुडाला स्त्रियेचे संगती, तरला शिखिध्वज भूपती, ना तरी मदालसेच्या संगती, करला नृपती कुवलयाश्व. मदालसेचा आणि कुवलयाश्वाचं उदाहरण आपण पाहतो की या मदालसेंच्या बरोबर राहिल्यानं कुवलयाश्व नावाच्या राजाचा उद्धार झाला. हो का लिलेने करुणी भक्ती, प्रसन्न केली सरस्वती, तिचा उद्धरला निजपती, हे बोलिले ग्रंथी वसिष्ठे. या परी स्त्री संगती उद्धरले ऐकी जेती, परी श्रेणांची संगती उद्धारागती असेल. स्त्री संगती जेव्हा केवळ भोग्य वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहिलं जातं, तोपर्यंत ती स्त्रीची संगत ही निश्चित मनुष्याला बाधक आणि घातक असते. पण दुसऱ्या बाजूनं नाथ महाराजांनी सांगितलं की स्त्री एवढी काही वाईट नाहीये. प्रत्येक गोष्टी जेवढी स्त्री वाईट आहे तेवढा पुरुष आहे. व्यभिचारिणी स्त्रीनं पुरुषाकडे पाहावं भोग्य वस्तू म्हणून, तर तिथं पुरुषही तेवढाच घातक आहे. जेवढी स्त्री घातक तेवढा पुरुषही घातक. म्हणून या दृष्टांताची योजना करताना या ठिकाणी नाथ महाराज असं म्हणतात की फक्त स्त्री संघ घातक नाही, तर स्त्री संघातनं तिथे एखाद्या व्यक्तीचा भोग्य या दृष्टिकोनातून विचार करताना येणारा संघ तो मात्र घातक असतो. आणि दुसरा सगळ्यात मोठा संघ जो घातक म्हणून सांगितला की तो स्त्रैणांचा संघ. याच्यामुळे मनुष्याचं खूप नुकसान होतं. स्त्री संगतीनं, चांगल्या पुरुषांच्या संगतीनं अनेक वेळा एकमेकांचे उद्धार झाल्याची उदाहरणं आपण ग्रंथामध्ये पाहतो आणि दृष्टांत पाहतो, पण स्त्रीणांच्या संगतीनं मात्र अशा प्रकारचा उद्धार झाल्याचा आपण कुठेही पाहत नाही. सत्संग संघ प्रधान असणारा मनुष्य, आरंभीच आपण त्याचा उल्लेख करून गेलो, तो एखाद्या वस्त्रासारखा आहे. यदि संतम सेवती यद्य संतम तपस्विनम यदिवास तेनमेव. मनुष्य संतांच्या संगतीत राहिला तर तो तसाच बनतो, असंताच्या संगतीत राहिला तर तो तसाच बनणार. जर तो तपस्वीच्या संगतीत राहिला तर तपस्वी बनतो, चोराच्या संगतीत राहिला तर चोर बनतो. वस्त्राला जसा रंग द्यावा तसा चढतो, तसंच मनुष्याचं आहे. म्हणून नेहमी या सत्संगतीमध्ये राहिलं पाहिजे. मग या सत्संगतीत राहिल्यामुळं अनेक फायदे जसं आपण पाहिले, तसं दुःसंगतीमध्ये आल्यामुळं, दुःसंगती मिळाल्यामुळं अनेक चांगल्या चांगल्या विद्वानांचा त्या ठिकाणी संपूर्ण नाश झाल्याचा आपण पाहतो. या श्रीमद भागवताच्या आरंभी त्यांच्या महिम्यामध्ये किंवा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची जी कथा लिहिली आहे त्यामध्ये त्याची श्री तिला वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या सल्ल्यांमुळं, दुःसंगतीमुळं
ती आपल्या चांगल्या पुत्राला मुकते आणि एका अशा मुलाला जन्म देते की जो कुलविध्वंसी ठरतो. याचं उदाहरण आपण अनेक वेळा पाहून आलो. अनेक असे दृष्टांत सांगता येतील की ज्याच्यामध्ये त्या दुःसंगतीमुळं मनुष्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालंय. एखाद्या राजाला दुःसंग असल्यामुळं संपूर्ण त्या राज्याचा नाश झालेला आपण पाहिलं. हिरण्यकश्यपूचं उदाहरण आपण पाहिलं की अत्यंत तपस्वी बुद्धिमान असणारा हिरण्यकश्यपू आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्यासाठी प्रत्यक्ष जगन्नियंत्यासी वैर घेतो आणि त्यामुळं इतकी दुष्कर्म करायला लागतो, इतकी घातक कर्म करायला लागतो की जी त्याला या सगळ्या याच्यातनं ती त्याला बाध्य करतात. अशा अनेक उदाहरणांचं, अनेक दृष्टांतांचं आपण अनेक वेळा पाहून आलेलो आहे की दुःसंगतीमुळे काय होतं. या अनेक उदाहरणं याची अशी आहेत की ज्यामुळं दुःसंगती टाळली पाहिजे. मग दुःसंग कोणत्या प्रकारचा असतो? काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, सर्वनाश कारणात्मा. काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, सर्वनाशाला कारण असल्याने टाकावा. दुःसंग सगळ्या प्रकारचा, त्यात जे सांगितलं दुःसंगाचं अंतर आणि बाह्य अशा दोन प्रकारचा असं म्हटलंय. बाह्यसंग जरी अनेक असले तरी मुख्यतः पंचविषय आणि इंद्रियांना भुरळ पाडणारी अशी स्त्री व स्त्रैण संगती कशी आहे याचा आपण विचार केला आता. ती का त्याज्य आहे याचं स्पष्टीकरण पण आपण पाहिलं. या स्त्री संगतीचा भोग्य वस्तू म्हणून का त्याग करावा याचंही आपण विस्तारानं वर्णन पाहिलं. आणि जीवाचा नाश कशाने होतो याचं उदाहरण आपण पाहिले. श्रीमद भगवद्गीतेमधल्या त्या श्लोकाची चर्चा अनेक वेळा आपण केली की ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. संग करण्याची इच्छा होते, त्या संघातनं कामक्रोधादी जे सगळे रिपू आहेत ते रिपू वाढत जातात आणि अशा अनेक घटना मग आम्हाला या काम क्रोध विविध विकाराला आमंत्रित करतात. त्याच्यामुळे स्मृतिभ्रंश होतो, बुद्धिनाश होतो आणि सगळ्याच गोष्टींचा नाश होतो. आणि याकरता या दुःसंगाचा आपण सगळ्यांनी त्याग केला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं जातं. नको रे मना काम हा खेदकारी नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना मत्सरू दंभ भारो. असं समर्थ रामदास स्वामींनी पण आपल्याला सांगितलं की काम क्रोध हे असे शत्रू आहेत मनुष्याचे की त्या शत्रूंपासून आपण होईल तेवढं दूर राहिलं पाहिजे. या शत्रूंपासून आपण लांब राहिलं पाहिजे. यांच्या जवळ जर गेलं तर आपल्याला नरकाचं द्वार उघड असल्याचं भगवद्गीता सांगते. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोध तथा लोभस तस्माद एतत् त्रयम त्यजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण भगवंत सांगतात काम क्रोध आणि लोभ ही ती नरकाची द्वार आहे. यांचा त्याग केल्याशिवाय मनुष्याला या जीवनात मध्ये यशस्वी होता येत नाही. म्हणून या दुःसंगाचा सर्वथैव त्याग केला पाहिजे. दुःसंगाचं व्यवहारातलं अनेक उदाहरण आपण अनेक वेळा दृष्टांत देत असतो. त्या मातेचा दृष्टांत आपण देतो की जिनं आपल्या मुलावर संस्कार करण्याला कमी पडली. आपल्या सगळ्यांच्या नेहमीच्या ऐकण्यातला दृष्टांत आहे म्हणून फक्त त्याचा उल्लेख करून जाईल की आपल्या मुलाला छोट्याशा चोरीबद्दल कधीही न बोलणारी माता पुढे जेव्हा तो मोठा चोर होतो
तेव्हा ती माता त्याला काही म्हणू शकत नाही. त्याच्याकडनं मिळणाऱ्या सगळ्या सुखसुविधांचा ती लाभ घेत राहते. आपल्या मुलाला कदाचित पहिल्याच वेळी एखाद्याचा पेन आणल्यानंतर, एखाद्याचे 2 रुपये घेतल्यानंतर त्यावेळी त्याला टोकणारी माता किंवा पिता असेल, त्यांनी आपल्या मुलावर चांगलं वळण लावणं, त्याच्यावर संस्कार करणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य असतं. नवे त्यांची ती जबाबदारी असते. ती जबाबदारी ते कधीही टाळू शकत नाहीत. हे उदाहरण आपण नेहमी ऐकून आलेलो आहोत. पुढे तो मोठा चोर होतो. त्याला त्याची आई कधीही कुठल्याही शब्दानं बोलत नसते. तिचा लाडका तो मुलगा असतो. कधी मुलांचे पेन चोरून आण, कधी खोडरबर चोरून आण, कधी अनेक गोष्टी चोरून आण. असं करत करत तो लहान मोठ्या चोऱ्या करायला लागतो. पुढे अट्टल दरोडेखोर बनतो. तो पोलिसांच्या ताब्यात सापडतो. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याला शिक्षा होते. त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. फाशीची शिक्षा होते. तो म्हणतो मला आईला भेटायचे. मग तो आईच्या कानात सांगण्याचा फोन करतो आणि तिच्या कानाला चावा घेतो आणि तिला असं म्हणतो की मला पहिल्याच चोरीला तू जर अडवलं असतं, पहिल्याच चोरीच्या वेळेस तू जर मला अडवलं असतं तर मी कदाचित आज या ठिकाणी नसतो. हे आपण सर्वांनी ऐकलेला दृष्टांत आहे. चांगल्या संगतीत असणारा आपला मुलगा हळूहळू कुणाच्या तरी नादी लागलाय, कुठल्या तरी टार्गेट मुलांच्या ग्रुपमध्ये जाऊन मिसळतोय आणि हळूहळू ते त्याला वेगवेगळ्या व्यसनांकडे ओढले जात आहे. अनेक आई वडिलांची, अनेक माता पित्यांची तक्रार असते की नाही आमचा मुलगा तर चांगला आहे हो, पण तो त्या अमुक यांच्या नादी लागला, या 2 जणांच्या, आणि मग त्याचं झालं. हो, पण त्या 2 जणांच्या नादी लागणं म्हणजे आपलं अपयश आहे ना. मुलाचं अपयश 50%, पण 50% निश्चित आई वडिलांचं अपयश आहे, संस्कार करणाऱ्यांचं अपयश. आपण वेळेत त्यांना सांगितलं की नाही ती मुलं चांगली नाही, त्यांच्याजवळ पहिल्या दिवसापासून जर त्या मुलाला म्हटलं की त्यांच्या बरोबर तू राहू नकोस, तुला जर राहायचंच असेल तर अमुक या मुलांबरोबर तू जात जा, असं आपण त्यांना पहिल्याच दिवशी सांगितलं तर कदाचित आपण आपल्या मुलाला दुःसंगापासून वाचवू शकतो. अनेक उदाहरणं व्यवहारामध्ये आज आपण बघतोय आणि सर्रास बघतोय, सगळ्या शाळांमध्ये बघतोय. नाही आमचा मुलगा अभ्यास करणार आहे, आमची मुलगी अभ्यास करणारी, ती या 2 मुलींच्या बरोबर, या 2 मुली तिच्या बरोबर येतात आणि त्यामुळे ते अभ्यास करत नाही. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. ही जी पूर्वीपासून चालत आलेली म्हणे अगदी तसं आहे. आपल्याच गोष्टींचं समर्थन करण्याची आपल्यालाच एवढी सवय झालेली असते की आपण चांगलं काय वाईट काय याच्यातला विवेकच विसरून गेलो. चांगल्या गोष्टीकडे चांगल्या नजरेनं बघत असताना एखाद्या चांगल्या गोष्टीची प्रशंसा करावी लागते हे आपण विसरून गेलो. मग आपण आपलं समर्थन करायला लागतो. ते समर्थन करताना आपण कुठलाही विवेक बुद्धी ठेवत नाही. आम्ही आमचंच खरं करायला जातो. दुःसंग म्हणजे काय, आम्ही आमच्या मनानंच ठरवतो. आमचा मुलगा सगळा संत आणि बाकी दुसरे सगळे दुर्जन सगळे. आमचे संस्कार पहिल्यापासून आमच्या घरामध्ये कधी असं केलेलं नाही, अमुक केलेलं नाही. प्रत्येक जणाचं हेच म्हणणं असतं, सगळ्यांचं तेच म्हणणं असतं. पण आम्ही जर खऱ्या गोष्टी शोधायला गेलो, आम्ही सत्याची बाजू तपासायला गेलो तर अनेक वेळा आम्हाला आमची मुलं त्या ठिकाणी दोषी आढळून येते. पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. आमच्या पालकांनी, आमच्या बरोबरीच्या सगळे जे पालक असतील त्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की मुलीचं, आपल्या मुलीचं अनावश्यक समर्थन करणं हे अतिशय चुकीचं आणि घातक आहे. वेळेवर जर त्यांना आपण योग्य समज दिली, त्यांना सांगितलं तर कदाचित त्यांच्या जीवनामध्ये ती एक सुधारणेची वेगळी नांदी ठरू शकते. पण आम्ही असं करतच नाही. आमची संपूर्ण समाजापुढे की नाही आमचं समाजामध्ये असं स्टेटस आहे आणि मग ते स्टेटस जर कमी होत असेल तर मग आम्ही त्या गोष्टी झाकून घेतो. ठीक आहे, एखादी गोष्ट आमच्या मुलीला माफ करावी, एखादी गोष्ट तिने चुकून तिच्याकडून घडली, तिला समज द्यावी. नाही तू आज तिचा पेन आणलाय ना, ठीक आहे, तो पेन तू परत देऊन टाक, कुठेतरी शाळेत ठेवून दे. तू म्हणू नकोस की मी घेतला, चाल, पण एकदा समज देऊन पुन्हा जर असं गोष्ट करशील तर मी मात्र तुला सगळ्यांसमोर जाऊन तिथे सांगेल शाळेत की आमच्या मुलीने असं केलं, आमच्या मुलाने असं केलं. त्याशिवाय आपल्या मुलांमध्ये, मुलींमध्ये, आमच्या पाल्यांमध्ये सुधारणा होणं शक्य नाही. टीव्हीवरच्या सिरियली असते, वेगवेगळ्या मुलांच्या सराउंडिंग मध्ये येताना त्यांचे येणारे विचार असते. साधारणतः विषयाचं जे आकर्षण असतं ते बालपणापासून असतं.
तो जे पाहत येतो की नाही समोरच्यांकडे टीव्ही आहे, त्यांच्याकडे खायला अमुक अमुक गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडेही असल्या पाहिजे, ही नैसर्गिक प्रवृत्ती त्याच्यामध्ये असते. पण त्याची कार्यकारण मीमांसा ही पालकांनी करायची असते. आमच्याकडे या गोष्टी का नाहीत, आम्ही या गोष्टीकडे पोहोचू शकलो असतो पण आम्ही का त्या नाहीयेत हे समजून देण्याची, आमच्या मुलांच्या मनावर संस्कार करण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकाची असते. आणि त्यापासून दूर राहणं, त्यापासून अलिप्त राहणं, त्याचं समर्थन करणं हे कदापिही क्षम्य नाही. आणि म्हणून दुस्संग हा सर्वथैव त्याज्य हे जे देवर्षी नारदांचं सूत्र आहे ते व्यवहारामध्ये, आजच्या काळातल्या व्यवहारामध्ये समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे क्रोध, मत्सर हे जर दोन गोष्टी आज आपण पाहिल्या की अगदी छोट्या छोट्या गोष्टीत मत्सर, कॉम्पिटिशन एवढी वाढली की त्यामुळं एकमेकांचा द्वेष करण्याकडे कल जात. खरं तर एकमेकांच्या ऍक्सेप्टन्स मध्ये राहिलं, त्याच्या हुशारीचं कौतुक केलं तर दोन्ही पार्टीचा फायदा होतो. एखादे दोन मुलं बघ असू द्या एकाच वर्गातली, एक त्यांच्यामध्ये फक्त 0.01चा फरक असतो, 0.2चा फरक असतो टक्क्यांमध्ये, पण एकमेकांच्या बरोबर त्यांनी जर अभ्यास केला, ग्रुप डिस्कशन केलं तर त्यांच्या दोघांच्याही टक्केवारीमध्ये वाढ होते, त्यांच्या मार्कांमध्ये वाढ होते. पण एकमेकांचा द्वेष करून ते एकमेकांपासून दूर राहिले किंवा एकाला दुसऱ्याचा अनावश्यक फायदा घेतला, त्याला गाफील ठेवलं की नाही मी अजून अभ्यास करत नाही आणि रात्री स्वतः अभ्यास करायचा, त्याची सगळी दुसऱ्या विद्यार्थ्याची सगळी नोट्स वापरायच्या, त्याचं गाईड वापरायचं, त्याची पुस्तकं वापरायची आणि आपलं मात्र त्याला काहीच द्यायचं नाही. असं एकेरी मैत्री पण जमू शकत नाही. आणि द्वेष हाही उपयोगाचा नाही. म्हणून दुस्संग हा सर्वथैव त्याज्य हे जे देवर्षी नारदांचं व्यवहारामध्ये आम्हाला सांगणारं सूत्र आहे, आम्हाला शिकवणारं सूत्र आहे, ते आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक अशा प्रकारचं. आमच्या आजकालच्या सगळ्या शिक्षकांनी हे सूत्र विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. दुस्संग हा सर्वथैव त्याज्य, त्यासाठी आपण स्वतः तसं झालं पाहिजे. ते गुळाचा दृष्टांत आपण ऐकत असतो. खर तर तो नाथ महाराजांच्या जीवनातला दृष्टांत आहे. एका मुलाला केवळ सांगायचं असतं की नाही तू गुळ खाऊ नको, त्यासाठी ते 15 दिवसाने त्या मातेला यायला सांगतात, स्वतः अगोदर गुळ सोडतात आणि मग ते त्या मुलाला सांगतात. म्हणून प्रभाव त्याच गोष्टींचा समोरच्या व्यक्तीवर पडतो जेव्हा ते अनुभवातून आलेलं असतं, जेव्हा ते आचरणातून आलेलं असतं, तेव्हा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. म्हणून आमची सगळ्या पालकांची एकच तक्रार असते की नाही हो आमचा मुलगा ऐकतच नाही. आजकालची पिढी जनरेशन गॅप फार आहे. आजकालची पिढी सगळं टीव्हीवरच काहीतरी बघते, सारखं मोबाईल बघत असते आणि त्यांच्या मनावरती संस्कार झाले ती अजिबात ऐकत नाही. अरे पण त्यांना मोबाईल पाहू कोण देतं, त्यांना टीव्ही पाहू कोण देतं? आम्ही आमच्या नोकरीला जाताना, आमच्या व्यवसायामध्ये होताना त्यांच्या हातात आम्हीच मोबाईल देतो ना, की मी यूज तर बघ हा मोबाईल. अगदी 2-2, 3-3 वर्षांच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो, त्याला संगीत लावून दिलं जातं, तो युट्यूबवर काय बघतो याचा पालकांना पत्ताही नसतो. म्हणून या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून दुस्संग हा सर्वथैव त्याज्य हे जे सूत्र आहे, हे सूत्र आजच्या काळामध्ये कालानुरूप अशा प्रकारचं सूत्र आहे. ते व्यवहारामध्ये, शिक्षणामध्ये शिकविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक पालकाला दुस्संग हा सर्वथैव त्याज्य हे आपल्या आचरणामध्ये उतरवण्याचं शिकलं पाहिजे. आम्ही आमच्या आचरणामध्ये हे जर उतरवून समोरच्या व्यक्तीवर सांगितलं तर ते अधिक प्रभावाने त्याच्या मनामध्ये उतरेल, त्याच्या हृदयामध्ये उतरेल. यासाठी आम्ही सगळ्यांनी या सत्संगाचा महिमा पटवून देताना दुस्संग हा सर्वथैव त्याज्य हे सूत्र याच्याप्रमाणे वागणं हे कालानुरूप रीतीनं आम्ही केलं पाहिजे. हे करत असताना मग या दुस्संगातले जे तोटे आहेत, जसे देवर्षी नारदांनी सांगितलेले की काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, सर्व नाश कारणात्वा, हे जे तोटे सांगितले त्याची चर्चा आपण अनेक वेळा या भगवद्गीतेच्या ध्यायतु विषयांतु सह संगस्ते शुभ जायते या श्लोकाचा विचार करताना अनेक वेळा पाहून आलेलो आहे.
भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला कामादिकांपासून जीवाचा नाश कसा होतो हे 7व्या अध्यायात सांगताना म्हणतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. हे शत्रुतापना पार्था, इच्छा आणि द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या द्वंद्वरूपी मोहाच्या योगानं या सृष्टीमध्ये सर्व मानव जे आहे ते जन्म मरण उपभोगतात. या जगामध्ये मरण आणि जन्म हे दोन्ही ज्या कारणामुळे उद्भवत असतील त्याचं कारण भगवान सांगताना, चर्चा करताना सांगतात की केवळ इच्छा आणि द्वेष, केवळ मनामध्ये कामना निर्माण होणं आणि एखाद्या विषयीचा द्वेष, यामुळेच मनुष्याची जन्म मरण परंपरा त्या ठिकाणी चालू राहते. याचा आपण साकल्यानं विचार पुढच्या सूत्राच्या अभ्यासाच्या वेळी, पुढच्या आपल्या चर्चेमध्ये करूया. आज झालेली जी सेवा आहे ते संपूर्ण पुष्प या ठिकाणी श्री समर्थ चरणी, आपल्या सर्व संत सज्जनांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. यातून ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते सद्गुरूंची देण आहे. शास्त्राला अनुकूल, शास्त्रानं सांगितलेल्या वेदाला अनुकूल गोष्टी ते माझ्या सद्गुरूंची देण आहे. आणि जे दृष्टांत सांगत असताना जे काही दोष असतील, जे काही चुकीचं सांगितलं गेलं असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष समजून आपण सर्वजण मला माफ कराल. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ